युवक हे समाजाचं ऊर्जा केंद्र मानले जातात। भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा रोजगारक्षम वयोगटात आहे। ही तरुणाई लोकसंख्येचा लाभांश म्हणून पाहिली जाते। केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार 15 ते 29 या वयोगटातल्या युवकांचा एकूण लोकसंख्येमध्ये सुमारे 27% इतका वाटा आहे। तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगातील प्रत्येक 5 युवकांमध्ये एक युवक हा भारतीय आहे। युवकांची इतकी मोठी संख्या पाहता भारतासाठी रोजगार, श्रम बाजारपेठ आणि आत्मनिर्भरता या तीनही दृष्टीने मोठी संधी मानली जाते। मात्र यामध्ये एक विदारक असं वास्तव दडलंय। या 5 युवकांपैकी तो एक युवक बेरोजगार असल्याची धक्कादायक माहिती इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्टमधनं समोर आलेली आहे। लोकसंख्येत भारतात तरुणांचा 27% वाटा। तरुणांच्या देशात कोट्यवधी युवक अक्षरशः निष्क्रिय। भारतीय तरुणांच्या सरासरीत बेरोजगारांची संख्या अधिक। आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अलीकडील निरीक्षणानुसार भारतातील युवकांचा श्रम बाजारातील सहभाग त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत कमी आहे। तो आकडा सातत्याने घटत चाललाय। एकीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांचं प्रमाण वाढत असल्यानं शिक्षण काळात ते स्वाभाविकपणे श्रम बाजार आणि रोजगाराच्या बाहेर असतात। मात्र शिक्षण पूर्ण घेतल्यानंतरही तो तरुण बेरोजगार आहे, ही मात्र चिंतेची बाब आहे। आर्थिक पाहणीनुसार भारतातील निम्मे पदवीधर युवक प्रत्यक्ष नोकरीसाठी पात्र ठरतात। याचा अर्थ निम्म्या तरुणांकडे कौशल्य आधारित शिक्षणच नाहीये। भारतातील तरुणांचा एक मोठा वर्ग नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग या प्रवर्गात मोडतो। रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचं शिक्षण आपल्याकडील तरुणांकडे नाहीये। केवळ पुस्तकी आणि परीक्षाभिमुख शिक्षण आणि नीरस अध्यापनामुळे ज्ञानातील नाविन्यता, व्यावहारिकता आणि उपाययोजना क्षमता विकसित होतच नाही। परिणामी पदव्या असूनही युवक रोजगारासाठी अपात्र ठरतोय। आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अलीकडील निरीक्षणानुसार भारतातील असंघटित क्षेत्रात सुमारे 88% कामगार कार्यरत असून त्यामध्ये युवकांचा वाटा लक्षणीय आहे। या क्षेत्रातील रोजगार मुळातच अस्थिर, अल्प पगारी आणि असुरक्षिततेने ग्रासलेला आहे। ग्रामीण भागातील रोजंदारी कामापासून ते शहरी रोजगारापर्यंत सामाजिक सुरक्षेचा अभाव, मध्यस्थांचं वर्चस्व आणि वाढते कंत्राटीकरण यामुळे हे क्षेत्र युवक कामगारांच्या शोषणाचं केंद्र बनलंय, अशी ही नोंद संबंधित अहवालात आहे। जेनझी पिढी महत्वाकांक्षी, विकसित वेगवान तंत्रज्ञान आत्मसात करणारी पिढी, नव्या तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, क्लाउड कम्प्युटिंग, यंत्रमानव याचा वापर करणारी पिढी। भारतातील तरुणांच्या बेरोजगारीची परिस्थिती ध्यानात घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुसंगत कौशल्य विकास, सन्मानजनक रोजगार आणि सामाजिक समावेश यावर तातडीनं आणि धोरणात्मक काम होणं आवश्यक आहे। अन्यथा युवकांची प्रचंड लोकसंख्या विकासाची संधी ठरण्याऐवजी डेमोग्राफिक डिझास्टर ठरण्याचा धोका नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।